धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर चेंडू साकारून झालेले आहेत ते म्हणजे 4. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन, काय मोठा झटका दिला गेला होता नक्कीच स्मिथच्या रूपाने, परंतु कमबॅक मात्र मीतने करून दाखवलेला आहे. याला म्हणतात स्पिरिट. कुठला टेक तमाशा टेक स्क्वायर फाइन लेग के बीच में से बेहतरीन चौके का योगदान. कम ऑन डीजे. आवाज में बिल्कुल. तर धावसंख्या 12वर पोहोचलेली पाहायला मिळते. 12वर खेळतो आहे प्रीत. जबरदस्त फटकेबाजी. पुन्हा एकदा फुलटॉस खेळला जातो आहे. कटथम्यांकडे जातो आहे. गली क्षेत्रामध्ये चेंडू. एक धाव येते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या पोहोचते आहे 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावसंख्या 13. इनइज्युएबल आयकॉन बी संघ फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालं. नक्कीच मोठा झटका स्मिथच्या रूपाने मिळाला, पण जसा मीत आला त्याने चांगली बहारदार खेळी दाखवून चांगलं योगदान दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. हा खेळ आहे क्वार्टर फायनल. रंगतदार खेळ इकडे म्हणतात. गोलंदाजीचा भेदक मारा कसा होणार आहे. पुढचं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज बडेबा आहे. या आयुष. येस रोहित, पुढचं गाणं आयुष्यासाठी असेल. बार बार दिन आहे या फिर हॅपी बर्थडे सॉन्ग असेल. यस आयुष, हैप्पी बर्थडे टू यू. देखते हैं मैदान के बीच क्या दिखाते हैं नजारा. यहाँ पे सफल किया, उठाया बल्ला है. देखते हैं गेंद के नीचे फील्डर्स मौजूद. विकेट. यस, हैप्पी बर्थडे का गिफ्ट दिया है अपने टीम को बेहतरीन गेंदबाजी के साथ में. वाह 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 वाह. येस, नक्कीच सुंदर गोलंदाजी, पण एक चांगला फटका मात्र खावा लागला. चौकार आल्या, 4 धावा वाढतात. धावसंख्या पोहोचतायत 17वर. नक्कीच सपोर्टर्स, एक यादगार पल आयुष की जिंदगी में बिल्कुल रहेगा ये, क्योंकि ये पल ये जिंदगी ना मिलेगी दोबारा और ये मौका भी ना मिलेगा दोबारा, क्योंकि ये यादें बहुत ही बेहतरीन होती है जो जिंदगी भर भुलाई नहीं जाती है. अगली गेंद फिर एक बार लेके आया, क्या बल्ला उठाया, लगाया छक्का मिड विकेट की दिशा में. कम ऑन डीजे. ऑन द बोर्ड. यस डीजे, थैंक यू.
धावसंख्या 23 आपल्याला बघायला भेटते. यस इनिजुबल आयकॉन बी चेंडू पुन्हा एकदा स्टाईल मारतोय जबरदस्त मिड विकेट एक्स्ट्रा कडे वन बाउन्सिंग चौकार हल्ला बोल आहे आक्रमकता आहे जबरदस्त. बल्लेबाजी के साथ में फिर एक बार चैतन्य की बल्लेबाजी चलती हुई नजर आ रही है. स्कोर बना है 27-27 ऑन द बोर्ड. बहुत ही बेहतरीन लेफ्ट हैंड बल्लेबाज चैतन्य हुकूमत दर्ज करते हुए. देखते हैं गेंदबाज आयुष यहाँ पे यॉर्कर की लेंथ बहुत ही बढ़िया गेंद और एलबीडब्ल्यू के लिए अपील मांग रहे थे अंपायर की पास लेकिन बिल्कुल लेपाई के माध्यम से एक रन यहाँ पे दर्ज होता हुआ आगे बढ़ता हुआ. स्कोर स्कोर बना है 28-28 ऑन द बोर्ड. बहुत ही बेहतरीन नजाकत बल्लेबाजी क्या खूबसूरत निहारी जाती है. एक तरफ देखते हैं हम आर्यन अभी तक नॉन स्ट्राइक पे खड़े थे, बिल्कुल कोई मौका नहीं मिला था. लेफ्ट हैंड बल्लेबाज है, गीत ने रंग जमाया, फिर चैतन्य आए, हुनर दिखाया, चौका छक्के की सहायता से क्या गेंद का प्रदर्शन किया जा रहा है. अगले पल बिल्कुल यहाँ पे देखिए गेंद आई हल्के से ग्राउंड रूट से खेला गया है शॉर्ट लेग की दिशा में और दूसरी की मांग है. आर्यन एक बहुत ही बढ़िया बल्लेबाज है और चतुर भी है. कब किस वक्त में रनिंग के बिटवीन किस हिसाब से लेना काफी अच्छी तरीके से आते हैं. एक कैलकुलेटर सर देखते आप साइंटिस्ट स्टूडेंट से कैलकुलेशन चलता है मैदान के बीच में. एक शॉट यस सर वन शॉट रहेगा, एक ही रन मिलेगा यहाँ पे. वन शॉट है 29-29 ऑन द बोर्ड. संख्या 29 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर षटक दोन परिपूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 पाहायला मिळते. गोलंदाजीवर कोण आहे गोलंदाज? तनिष. पुन्हा एकदा तनिषला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेलं आहे, परंतु ज्या पद्धतीने मीत याने फटकेबाजी सुरुवात केली आणि त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चैतन्याने गाजवलेला आहे हा सामना. नजाकत जबरदस्त आहे. आर्यन मात्र नक्कीच तो बघतो आहे काय खेळ चालला आहे, मला संधी मिळणार आहे की नाही, परंतु मिळते आहे आणि चांगल्या नजराना तोही दाखवतो आहे. पुढचा चेंडू तनिष यांचा उंच टोला आहे, उंची आहे, लांबी नाही आहे. कॅचचा चेंजमेंट घेण्याचा प्रयत्न होता तनिष यांचा. इकडे मात्र एकच धाव येईल. धावसंख्या एक ने पुढे सरकेल. धावसंख्या 30-30. 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूबसूरत नजाकत आहे कारण प्रत्येक चेंडूला आक्रमकता दाखवणारा फलंदाज चैतन्य आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया यावेळेला आर्यन आहे. डावखोऱ्या फलंदाजांची जोडी मैदानामध्ये हल्लाबोल करताना पाहायला मिळते आहे. नक्कीच इनविजिबल आयकॉन बी संघ मैदानामध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. तो गोलंदाजीचा मारा देताना आपल्याला गॉडलाईक संघ पाहायला मिळतो आहे. सुरेख सपोर्टर्स इकडे टाळ्यांनी जबरदस्त डॉट बॉलर. दोन चेंडू या षटकातले झालेले आहेत. धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळतात. 30-30 ऑन द बोर्ड असे धावसंख्या सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर तनिष एक चांगला उत्तम असा गोलंदाजीचा मारा देत असताना पाहायला मिळतो आहे, ज्याने पहिल्या चेंडूमध्ये मोठी विकेट स्मिथची टिपली होती. पाहूया यावेळेला काय होतं आहे. इकडे मात्र उंच टोला जो होता कधीपासून तो शांत, तो मात्र आता तडपला, घेऊन आला षटकार. कम ऑन डीजे.
शुरू हुई है, बिल्कुल शुरुआती दौर नजर आएगा अभी यहाँ से शुरू होगा। और फिर एक बार प्रयास तो है, कैच का योगदान मिलेगा या बहुत ही बढ़िया कैच यहाँ पे आर्यन डकआउट में। कम ऑन डीजे। स्कोर झालेला आहे तो म्हणजे 36 ऑन द बोर्ड आहे। याचा डॉसबॉल संघ शी डेव्हिल्स, लिक्विड फायर, बॉल बास्टर्स, शॅडो स्ट्रायकर्स आणि हे काय खालची इग्नाइट चला सगळ्या कर्णधारांनी यायचं आहे। डॉसबॉल मुलींचे कर्णधार या सगळ्यांनी 6 संघ आहेत, 6 संघाच्या कर्णधारांनी या इकडेच बोलायचं या व्यासपीठाकडे या। कप्तान फक्त डॉजबॉल टीमच्या कॅप्टननी लगेच पूजा मॅम जवळ यायचं इथेच लवकर। चला वळीव मैदानाच्या धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 36 आणि 3 षटकं झालेली आहेत का? किती बॉल झाले? 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शेष आहेत। चांगल्या गोलंदाजीचा नजराणा मात्र पुन्हा एकदा तनिष दाखवतो आहे। सुंदर नजाकत, यावेळेला मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु अलगद फटका आहे शॉर्ट टेक कडे, पंचांकडे येतो आहे आणि तिकडनं मात्र एक धाव टिपली जात असताना आपल्याला पाहायला मिळते आहे। एक धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या 37। रॅपिड फायर टीमचे कॅप्टन डॉजबॉल बॉल बस्टर्स टीमचे कॅप्टन आणि इग्नाइट टीमचे कॅप्टन। गर्ल्स डॉजबॉल टीम धावसंख्या 37 आपल्याला पाहायला मिळते आहे। क्वार्टर फायनलचा सामना, दुसरा क्वार्टर फायनलचा सामना रंगलेला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। खेळ सुरेख रंगलेला आहे, कारण इकडे गोलंदाजीचा मारा देखील आहे, फटकेबाजीची नजाकत पाहायला मिळते आहे, तर कांबो पॅक आहे, जबरदस्त आहे। नक्कीच आकारचे 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे असताना आपल्याला पाहायला मिळतात। फुलटाचा षटक पुन्हा डालला पण आहे, सेट ड्राइव्ह आणि लॉंग ऑनच्या मध्ये खेळला झालेला फटका आहे। क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत दुहेरी धाव मात्र नो बॉल 1 आणि 2 धावा म्हणून 3 धावा इकडे 2। गर्ल्स डॉजबॉल कॅप्टन्स लवकरात लवकर पूजा मॅमला भेटायचंय। टीम इग्नाइट, टीम बॉल ब्लास्टर्स फ्री हिट असेल, फ्री हिट पाहूया। येस सर, अमोक सर काहीतरी अनाउन्समेंट करतायत। टीम रॅपिड, टीम इग्नाइट नक्कीच आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतो आहे धावसंख्या 40। काय दमदार फटकेबाजीचं योगदान देखील आपल्याला पाहायला मिळालेलं। मी जी खेळी बघितली आपण, चैतन्य अजूनही मैदानामध्ये आहे, जो दाखवणार आहे, साथ मिळणार आहे भार्गव खेळतो आहे धावांवर। तर नक्कीच आतापर्यंत आपण स्मित, आर्यन, मीत यांची खेळी बघितली आणि चैतन्य दमदार फटकेबाजीच्या योगदानासाठी सज्ज आहे। नक्कीच इनएलिजिबल आयकॉन बी संघ समोर उभा आहे, त्यांचं लक्ष मात्र चमकदार ट्रॉफीकडे लागलेलं आहे, पण एका बाजूला नक्कीच गॉड लाईक संघ पण आहे, ज्यांचं लक्ष ट्रॉफीवर लागलेलं आहे। तर धावसंख्या 4040 सुपर स्कोर तर आहे। पाहूया च्या पलीकडे जाऊन किती मोठी धावसंख्या केली जाणार आहे, कारण येणारे चेंडू 6 आहेत। गोलंदाजी मार्गवर उभा आहे गोलंदाज राजेश। सगळ्यात महत्वाची सूचना तिकडे जेवणाचे काउंटर्स ओपन झालेले आहेत, ज्यांच्या मॅचेस नाही आहेत त्यांनी प्लीज जेवायला घ्या। Yes sir, wicket, come on DJ।
झालेला आहे तो म्हणजे प्रथम. पाहूया प्रथम काय करणार आहे संघासाठी. योगदान 5 चेंडू आहेत शेष. करतो आहे का खेळ. यावेळेला चांगला लॉंग लेगला हुक केलेला चेंडू. चेंडूला क्षेत्ररक्षित केलं जाईल. एकेरी धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 41 वाढताना पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ शेष राहिलेला आहे. धावसंख्या 41. चला शी डेव्हिल्स आणि रॅपिड फायर्स डॉसबॉलचा सामना असेल. सेकंड राउंड. वही चमत्कार, वही इरादा बुलंद. आई गेंद लगाया छक्का. फिर एक बार मौका दिखा दिया है अपना. धन्यवादीचे षटकाराने मात्र धावसंख्या 47 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 47 कमालीचा स्पिरिट दाखवली आहे. नक्कीच आर्यनचा खेळ, मीचा खेळ चैतन्य गाजवतो आहे. अजून सुद्धा 2 षटकार चौकाराने खेळतो आहे. यावेळेला मात्र चेंडू आला आणि नक्कीच फाईन लेग कडे जाताना पाहायला मिळतो आहे. पंच सांगतात लेग बाईज आहे. यस, एक धाव लेग बाय. बस लेग बाय. धाव येते आहे. धावसंख्या पोचते आहे 48. पण चेंडू शेष आहेत ते म्हणजे 2. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. नक्कीच चांगल्या फटक्याचा योगदान पाहायला मिळता. प्रथम चला व्हॉलेंटियर्स या मुख्य व्यासपीठाकडे. व्हॉलेंटियर्स यॉर्करचा चेंडू खेळला जातो आहे. मिस केला जातो आहे कारण चांगला चेंडू इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. योगदान चांगलं गोलंदाजीचं पाहायला मिळालं. आणि इकडे मात्र पुन्हा एकदा एक धाव येते आहे. धावसंख्या 49 आहे. शेवटचा चेंडू असेल. या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल. पाहूया कितीपर्यंत बदल. 49. टार्गेट काय सेट केलं जाईल बोट लाईक संघासाठी. इनविजिबल आयकॉन बी. चांगल्या पद्धतीची खेळी रंगली आहे. शेवटचं षटक मात्र राजेश यांच्याकडून हाताळलं जाताना पुढे चेंडू येतोय, खेळला जातोय. सेट ड्राइव्ह लॉंग ऑनला. वन बाउन्सिंग चौकार. 53. भैया बायोलॉजी कितने में बेचा? नाही एवढा पसारा करून बसलायस, मला वाटलं पुस्तकं विकायला काढलीस की काय. कॉलेजची युनिट टेस्ट, जर्नल सबमिशन की नीटचा अभ्यास वाट लागली. वाट दाखवणारे असले ना की वाट लागायची भीती नसते. म्हणजे पालघरच्या आकाश एज्युकेशन सेंटरचा इंटिग्रेटेड कोर्स, नीट आणि बोर्ड्स एकदम बॅलन्स. हे भारी आहे. म्हणजे काय, मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता पालघर जिल्ह्यातील नवा आकाश पॅटर्न. नीट अभ्यास करूया. काय रे बेंचमार्क सेट करतोय? सॉरी कसलं टेन्शन घेतलं ब्रो? नीटची तयारी करायची पण घरच्यांपासून दूर नाही जायचंय. मग नको जाऊस. मग कोटाचं काय? माझ्याकडे बरेच आहेत, देऊ? सॉरी. प्लीज यार मस्करी नको करूस, मला खूप टेन्शन आलंय. अरे टेन्शन कशाला घेतोयस? आता स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोटाला जायची गरज नाहीये. कोटाच इथे आणूया. म्हणजे पालघर जिल्ह्यातली एकमेव इन्स्टिट्यूट आकाश एज्युकेशन सेंटर, तेही अफोर्डेबल फीज मध्ये. मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता पालघर जिल्ह्यातील नवा आकाश पॅटर्न. नीट अभ्यास करूयात एक्सपर्ट सोबत. सर बोलवलं? अरे काल मी नीटची प्रश्नपत्रिका तयार करून ठेवली होती, पाहिलीस का कुठे? सर द्या की आता एखादी ऑनलाईन डाउनलोड करून. नीट साठी 100 ऑप्शन आहेत. तुला घाई आहे का आज? ते लेखीला ताप आलाय, डॉक्टर कडे घेऊन जायचंय. अरे मग देखी एखादं औषध ऑनलाईन डाउनलोड करून. कशाला हवाय डॉक्टर? नाही ना, महत्वाच्या कामांसाठी एक्सपर्टच लागतो ना. तसंच नीटच्या स्टडी मटेरियलचं आहे, तरच आपण इथल्या मुलांच्या करिअरला आकार देऊ शकतो. मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता पालघर जिल्ह्यातील नवा आकाश पॅटर्न. नीट अभ्यास करूया. बाबा मला डॉक्टर व्हायचंय. बापरे. अहो डॉक्टर म्हणालो, दरोडेखोर नाही. बापरे काय? डॉक्टर कडे जाणं परवडत नाही, होणं कसं परवडेल? बाबा डॉक्टरकडे जावं लागू नये म्हणून तरी होतो. तुम्हाला माहिती आहे का,
आपल्या पालघर जिल्ह्यातल्या आकार्स एज्युकेशन सेंटरमध्ये नीट परीक्षेची तयारी देशभरातल्या एक्सपर्ट सोबत होते. शिवाय नीट परीक्षेसाठी लागणारी प्रॅक्टिस टेस्ट, मॉक टेस्ट, पेपर ट्रेनिंग, सेंटर ट्रेनिंग, इमोशनल ट्रेनिंग, गाइडेड अँड मॉनिटर सेल्फ स्टडीज सगळं अगदी राजस्थान मधल्या कोटासारखं आहे. अरे हे मस्त आहे. बाबा फक्त मस्त नाही, स्वस्त पण आहे. मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता पालघर जिल्ह्यातील नवा आकार्स पॅटर्न. नीट अभ्यास करूयात एक्सपर्ट सोबत. भैया बायोलॉजी कितने में बेचा? नाही, एवढा पसारा करून बसलायस, मला वाटलं पुस्तकं विकायला काढलीस की काय. कॉलेजची युनिट टेस्ट, जर्नल सबमिशन की नीटचा अभ्यास, वाट लागली आहे. वाट दाखवणारे असले ना की वाट लागायची भीती नसते. म्हणजे पालघरच्या आकार्स एज्युकेशन सेंटरचा इंटिग्रेटेड कोर्स, नीट आणि बोर्ड्स एकदम बॅलन्स. हे भारी आहे. म्हणजे काय, मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता पालघर जिल्ह्यातील नवा आकार्स पॅटर्न. नीट अभ्यास करूया. काय रे, बेंचमार्क सेट करतोय? सॉरी कसलं टेन्शन घेतलं ब्रो? नीटची तयारी करायची, पण घरच्यांपासून दूर नाही जायचे. मग नको जाऊस, मग कोटाचं काय? माझ्याकडे बरेच आहेत, देऊ? सॉरी. प्लीज यार, मस्करी नको करूस, मला खूप टेन्शन आलंय. अरे टेन्शन कशाला घेतोयस? आता स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोटाला जायची गरज नाहीये, कोटा तिथे आणूया. म्हणजे पालघर जिल्ह्यातली एकमेव इन्स्टिट्यूट आकार्स एज्युकेशन सेंटर, तेही अफोर्डेबल फीज मध्ये. मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता पालघर जिल्ह्यातील नवा आकार्स पॅटर्न. नीट अभ्यास करूयात एक्सपर्ट सोबत. सर बोलवलं? कसा कट्टा डायरेक्ट हिट झाला असता तर सुपर फिट झाला असतं, काम तमाम झालं असतं. परंतु इकडे मात्र पुन्हा एकदा घाई गर्दी होते. विकेटचा पतन. कुठली घाई, कसली घाई, मोठा विकेट. कम ऑन डीजे. यत्नेश नक्कीच नैतिकला मात्र डकआउटला यावं लागते आहे. कसली घाई केली, कारण गरजच नव्हती. पहिले षटक चालू आहे, अजून आपल्याला 2 चेंडू होत आहेत आणि आपण विकेटचं योगदान देत आहे, ते सुद्धा रनआउटच्या माध्यमातून. मात्र नक्कीच बॉईज व्हॉलेंटियर कोण असेल तर लगेच इकडे यायचं. बॉईज व्हॉलेंटियर यावेळेला धाव चेंडू एकदा पाहायला मिळतो आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 1 आहे. आपण आयुषला बघतो. बॉईज व्हॉलेंटियर कोण असेल तर लगेच यायचं इथे. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर आयुष ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. असेल ज्याचा आज बर्थडे आहे, इरादा बुलंद असणार आहे संघासाठी विजयश्री करण्यासाठी. लॉंग ऑनला खेळला जातो आहे. एक चांगलं फील्ड पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. इकडे मात्र एक विकेट गेल्यानंतर थोडस बॅकफुटवर येत असताना आपल्याला गॉडलाईक संघ पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 1 पुढे सरकर, धावसंख्या 2. नक्कीच तनिष ऑन स्ट्राईक या वेळेला पाहायला मिळतो आहे. उत्तम गोलंदाजीचा मारा देत असताना मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय वेगवान आणि काय वेगवान गोलंदाजीची स्टाईल जर आपण बघितली तर नक्कीच सुरेख अशा स्टाईल मधून चेंडू हाताळणी करणं, लेंथ लाईन, कमी उंची, खालून आणि डॉट चेंडू इकडे पाहायला मिळतो आहे. कमालीचा
प्रकारचं गोलंदाज आपल्याला मीत पाहायला मिळतो आहे. कौशल्य आहे त्याच्याकडे आणि ज्ञान अवगत करण्याची क्षमता आहे. कारण नक्कीच आकार एज्युकेशन मध्ये हे ज्ञान दिलं जातं, शिकणं फक्त आपल्या हातात असतं, कला अवगत कशी असते तिकडे पाहायला मिळते. यावेळेला मात्र लॉंग लेगला तुळा दिला जातो आहे, चेंडूला दिशा दिलेली आहे, चांगली रनिंग द बिटवीन आहे, धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहे. तर दुहेरीने धावसंख्या वाढती आहे, धावसंख्या मोजली आहे ती म्हणजे 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4, पाठलाग करायचा आहे 54 धावांचा. स्टूडेंट्स जिनका अभी कुछ मैच नहीं है, प्लीज जाके वहाँ पे लंच के लिए आप लाइन लगाइए. लंच शुरू हो गया है. गर्ल्स, येस, दुसरा षटक घेऊन येतोय, गोलंदाजाचं नाव ली आर्यन. नक्कीच आर्यन गोलंदाज आहे, पाहूया. 54 धावांचं विजयी लक्ष्य सेट केलेलं आहे. इकडे मात्र गॉडलाईक संघासमोर इकडे मात्र पुन्हा एकदा आयुष्मान स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा परंतु मिस केला जात आहे. चेंडूला सुरेख अशी गोलंदाजी हाताळणी इकडे पाहायला मिळते आहे. लेन लाईन पकडून गोलंदाजीचा मारा. पहिले ते मीतने गोलंदाजीचा सुरेख मारा दिला, त्यानंतर आता मात्र आर्यन येतो आहे. आर्यनचा देखील मारा सुरेख आपल्याला पाहायला मिळतो आहे. इकडे आयुषला मात्र टर्निंग पॉईंट द्यावं लागेल, कारण मोठं उद्दिष्ट आहे, 4 षटकांचा सामना आहे. भले मोठे खेळीचे योगदान देणं गरजेचं आहे, परंतु त्यासाठी आधी सेट होणं गरजेचं आहे. इकडे मात्र थोडासा शफल करून घेण्याचा प्रयत्न होता, पॅडवर ते चेंडू आणि डायरेक्ट हिट तर केलाय, परंतु नक्कीच आपल्या क्रीज मध्ये उभा आहे, फलंदाज पोहोचतो आहे आणि लेखाच्या माध्यमातून 1 धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, धावसंख्या पुढे सरकते आहे 5. सुरेख गोलंदाजीचा भेदक मारा इकडे पाहायला मिळतोय, रोखून धरलेला आहे. इकडे कुठे ना कुठेतरी मी म्हणेन ना, नैतिकची घाई झाली की काय, कारण नैतिककडे कला होती, त्याला एक हिट खेळायचे होते, परंतु घाई झाली कुठे ना कुठेतरी. कॉल आयुषकडून घेतला नाही व्यवस्थित, जर कॉल घेतला असता तर धाव झाली असती, पण धाव देखील मिस केली आणि विकेट देखील गमावली. इकडे मात्र थोडस बॅकफुटवर यावं लागते आहे. नक्कीच गॉडलाईक संघाला पुढे सरसावं लागेल, बिग हिटिंग करावं लागेल. बिग हिटिंग हिटिंगचीच गरज आहे आणि हिटर व्हावं लागेल कुठल्या तरी फलंदाजाला. हे मात्र कोण करून दाखवणार आहे? तनिष करून दाखवलं की आयुष करून दाखवेल, कारण दोघांकडे नावात जबरदस्त मोठेपणा आहे आणि खेळ साकारण्याची क्षमता आहे. इकडे मात्र गोलंदाज भेदक मारा देतो आहे आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी. आर्यन मात्र प्रत्येक चेंडू आणि चेंडू लेंथ लाईन पकडून गोलंदाजीचा मारा देतोय. कुठेही संधी मिळत नाहीये फलंदाजाला फटका खेळण्याची. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावत असताना आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. मोठे रनअप घेऊन गोलंदाजीचा मारा देणारा आर्यन हा गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला फुलटॉस दिला, व्हेरिएशनचा थोडासा प्रयत्न आहे, ग्राउंड रूटने डीप कव्हर कडे शॉटला परावर्तित केला जात आहे. दुसरीचा कॉल आहे, परंतु इकडे दुसरी धाव घेण्यासाठी तयारीतच फलंदाज आपल्याला तनिष पाहायला मिळाला नाही आणि तनिष रनआउट होताना पाहायला मिळतोय. 1 धाव परिपूर्ण आहे. इकडे मात्र नाद लागलेला आहे चमकदार ट्रॉफीचा. नक्कीच इकडे नाद लागलेला आहे. भेदक गोलंदाजीचा मारा. ध्रुव इकडे नवा फलंदाज झालेला आहे, त्याने मागच्या सामन्यामध्ये चांगले योगदान दिलं होतं ध्रुवने, परंतु इकडे मात्र काय करणार आहे? इकडे मात्र थोडस उद्दिष्ट मोठं आहे. मोठ्या उद्दिष्टांचा पाठलाग करण्यासाठी मोठ्या फटक्यांचं साजरी करण्याची गरज आहे. आयुष्याच्या साथीला मात्र आता ध्रुव आलेला पाहायला मिळतोय. गोलंदाजीवर आर्यन आपल्याला पाहायला मिळतो आहे.
पुन्हा एकदा वेगवान चेंडू 135च्या वेगाने चेंडू हाताळला खेळला जातो आहे एक्स्ट्रा कव्हरला आणि इकडे कलेक्शन आणि सुरेख प्रयत्न परंतु धाव मात्र जबरदस्त परिपूर्ण याला म्हणतात स्पिरिट. पुन्हा एकदा स्पिरिट पाहायला मिळाले. 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढतीने पाहायला मिळते आहे. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 8. दुसरं षटक मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच कमालीची गोलंदाजी आर्यन यांच्याकडून देखील पाहायला मिळते आहे. पहिलं तर मीचची गोलंदाजी पाहायला मिळाली त्यानंतर आर्यनची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राईट टाइम वर द विकेट पंचांना पार करत चेंडू हाताळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा टोला दिला जातोय. उंच टोला आहे आणि इकडे कॅच ड्रॉप होतो आहे. जीवदान मात्र मिळते आहे. पुन्हा एकदा रनिंग द बिटवीन. ध्रुवकडे फटकेबाजीची नजाकत आहे. करू शकतो लढू शकतो सामर्थ्य हे खूप मोठं आहे. परंतु इकडे मात्र षटकाची होती समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या इकडे 10 आहे आणि अजून 12 चेंडू 44 बनवायचे आहेत. संख्या 16 वर पोहोचते आहे. नक्कीच यू जमी पर बैठे क्यों आसमां देखता है, यू जमी पर बैठ के क्यों आसमां देखता है, खोल पंखों को ये जमाना सिर्फ उड़ान देखता है, यही जरूरत है. और बोर्ड लाइन को अगर आगे बढ़ना है तो छक्के की बरसात होनी चाहिए. अगर ये इरादा होगा तो ही आगे बढ़ेंगे. चलते हैं अगले पल के लिए. गेंदबाजी के लिए तैयार है. फिर एक बार खेलने का इरादा था लेकिन अच्छी वापसी गेंदबाज की. यहाँ पे डॉट गेंद आती हुई नजर. बहुत ही खूबसूरत गेंदबाजी के साथ में रोका है मीत ने. बहुत ही बढ़िया योगदान उमदा गेंदबाजी. तो बल्लेबाजी के माध्यम से अपना योगदान देने का बिल्कुल बढ़िया योगदान दिया गया और गेंदबाजी में पहले ओवर में क्या हुनर दिखाया था. फिर एक बार अच्छी वापसी होती हुई नजर आ रही है. यहाँ पे निशाना बनाने के लिए तैयार भी है आयुष. चाहेंगे जीत के लिए जो दरकार शेष बची है उसे हासिल करना चाहिए. लेकिन गेंदबाज बेहतरीन गेंदबाजी ऊंची उड़ान भरी है. फील्डर्स मौजूद और कैच को ड्रॉप किया गया है. मौका मिला है आयुष के लिए. 2 रन पूरे कर लिए हैं और यहाँ पे 2 के इजाफे के साथ में स्कोर बनेगा 18. 18 ऑन द बोर्ड. जेवून घ्यायचं आहे सर्वांनी. कोण बाकी आहे जेवायला जा. ज्यांची मॅच नाहीये चला जे जेवायचे बाकी आहे ज्यांचे मॅचेस नाही आहेत त्याने लवकर जेवायला जा. मॅच संपल्यानंतर आम्ही सगळेजण जाणार आहेत. तर जे फ्री आहेत त्याने लवकर जेवून घ्या कारण वेळ झालेली आहे. 1:30 वाजलेले आहेत. ओके या वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू परंतु बॅटवर काय घेता आला नाही. ही मात्र अमितकडे कला आहे. गोलंदाजीचा मारा भेदक द्यायचा, भीत करून ठेवायचं, रोखून धरायचं, डॉट चेंडू घ्यायचा, ही कला मात्र खूप कमी गोलंदाजांकडे असतात. कारण विकेट महत्वाची नसते, डॉट चेंडू खूप महत्वाचा असतो. जो एक डॉट चेंडू तो विजयश्री घेऊन जातो. जेव्हा कडक आणि मास्टर माइंड फलंदाज असतो त्याच्या विकेटची गरज जेवढी असते तेवढे त्याला डॉट बॉल किती द्यायचे हे खूप महत्वाचं असतं. इकडे करतो आहे चांगली गोलंदाजी नजाकत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तोच नजराना लेंथ लाईनचा मारा, भेदक मारा आणि भेदक मारा मीत करतो आहे. जबरदस्त योगदान. इनविजिबल आयकॉन बी साठीचं योगदान मोठं योगदान आहे आणि मात्र लक्ष केंद्रित झालेले आहे चमकदार ट्रॉफीवर. नक्कीच आणि आजचा स्पोर्ट्स डे कोणाच्या नावी गाजवायचा त्याच्याकडे लागलेलं आहे लक्ष. नक्कीच हे मात्र इकडे पाहायला मिळते आहे. आमचे कार्टून्स मात्र एन्जॉयमेंट घेत आहेत. नाचण्याचा
वाट बघतायत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खालच्या टप्प्यातला चेंडू, यावेळेला मात्र धाव परिपूर्ण होते आहे का, विकेटचं होते पतन. ध्रुवाला मात्र यावं लागेल डक आउटला. कम ऑन डीजे. समाप्ती झालेली आहे. 6 चेंडू शेष आहेत. न्यू बॅटर्स कोण आहे? श्रेयस. यावेळेला मात्र आयुष खेळला जातो आहे, चेंडू दाखवतो आहे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. दुसरीची मागणी 2 धावा परिपूर्ण होताना त्याला पाहायला मिळत आहे. तर धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 20. अजून सुद्धा 34 धावांची गरज आहे. 5 चेंडू 34 धावा. 5 चेंडू 34 धावांची गरज आहे. लक्ष आहे, पाहूया. आणि हे लक्ष सध्यात्वाला नेण्याचा प्रयत्न असेल, परंतु आता मात्र अशक्य आहे, कारण चेंडू एकेरी धावेने येतो आहे. बिग हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु ते केलं जाणार नाही, कारण आता मात्र 33 धावांचं लक्ष शेष आहे. खूपच चांगला भेदक मारा आपण बघितला. इनविजिबल आयकॉन पी नक्कीच याने चांगल्या पद्धतीने कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. फलंदाजीने सगळ्यांची मनं जिंकली, गोलंदाजीचा भेदक मारा दाखवला. नक्कीच स्मिथचे 2 षटक आपल्याला पाहायला मिळाली. आर्यन आणि आता स्मिथची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. इकडे मात्र आता औपचारिकता चटोला आहे, प्रयत्न होता कॅचचा, परंतु काय ड्रॉप झालेला आहे आणि दुहेरी धाव येते आहे. 2 धावा येत आहे. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 24. 24 ऑन द बोर्ड. नक्कीच मोठं उद्दिष्ट, कारण ज्या पद्धतीची फटकेबाजी इनविजिबल आयकॉन संघाची झाली आणि दमदार गोलंदाजीचा भेदक मारा जो आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच ह्या माऱ्याच्या जोरावर मात्र रोखून धरलं जात आहे. गॉडलाईकला वाटला होता, कारण गॉडलाईक देखील एक चांगला संघ आहे, चांगले चांगले फलंदाज इकडे देखील होते, परंतु पहिल्याच षटकामध्ये ज्या पद्धतीने कामगिरी केली गेली, सुरेख पद्धतीने रनआउटच्या माध्यमातून आपण बघितलं, तर तिकडे मात्र तो फटका बसला, तो मात्र गॉडलाईकला खूप महागात पडला असं म्हणावं लागेल. 1 धाव येते पुन्हा एकदा आणि आक्रमकता गोलंदाज भेदक मारेच्या माध्यमातून दाखवतो आहे. नक्कीच आता मात्र नक्कीच औपचारिकता आहे आणि सेमीफायनलचं तिकीट मात्र नक्कीच इनविजिबल आयकॉन बी संघ एंटायर करतो आहे सेमीफायनल मध्ये. यस, कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक.